तुमची पण पुरणपोळी फाटते का? मग अशा प्रकारे पुरणपोळी करून बघा. अगदी परफेक्ट पुरणपोळी तयार होते, मऊ लुसलुशीत आणि अगदी तुम्हाला आवडेल अशी. तर मग रेसिपी बघूया. त्याच्यासाठी मी 1/2 किलो चणा डाळ घेतलेली आहे. ती छान स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. सकाळी त्यातलं ते पाणी काढून टाकलं. कुकरमध्ये ती चणा डाळ टाकली आहे. 2 कप पाणी टाकले. हळद, मीठ आणि थोडंसं तेल टाकून 2 शिटी करून घेतलेली आहे. आपली डाळ शिजते तोपर्यंत मी एका बाजूला कणिक मळून घेतलेलं आहे. कणकेसाठी मी मैदा घेतलेला आहे. सेम प्रमाणात 1/2 किलो मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं तेल टाकून पाणी टाकून छान मिक्स मळून घेतलेलं आहे. मिक्स केलेलं आहे, पातळ मळलेलं आहे. आता इकडे आपली चणा डाळ रेडी झालेली आहे. त्याच्यातलं हे पाणी काढून टाकलं. हे मी पाणी बाजूला ठेवलेलं आहे. ते मी त्याच्यातून कटाची आमटी बनवणार आहे. आता काय केलेलं आहे, एका कढईमध्ये ते शिजलेली डाळ आहे ती काढून घेतली. त्या डाळीमध्ये सेम प्रमाणामध्ये गूळ टाकलेला आहे आणि ते मिक्स करून छान कालता उभा राहील असं प्रमाणात शिजवायचं आहे. त्याच्यामध्ये वेलची टाकून ते तयार झालेलं आहे. बघा सॉफ्ट पद्धतीने ते झालेलं आहे. काढून घेतलेलं आहे पुरण. आता आपण छान एक गोळा घेतलेला आहे पिठाचं. पीठ चांगलं मळलेलं आहे. पिठाचा चांगला गोळा घेऊन ते एका पुरण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि बघा अशा पद्धतीने तुम्हाला ती पुरणपोळी लाटायची आहे. खूप छान पुरणपोळी होते, अगदी मऊ सॉफ्ट. बघत असाल तुम्ही एकदम पातळ झालेली आहे पुरणपोळी, तुम्ही बघू शकता. आता ही एका बाजूने शेकली की दुसऱ्या बाजूने छान पलटून घ्यायची आहे. त्याला तूप लावायचं आहे. अशाच पद्धतीत दुसऱ्या पुरणपोळीलासुद्धा आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे. बघा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.